मी आधी ठरवलेलं होतं की मी ह्यावेळी जाहीर करायचं, मी निवडणुकीत पडणारच नव्हतो, भागच घेणार नव्हतो. पडणार नव्हतो शब्द मागे घेतो, भाग घेणार नव्हतो, त्याच्यावर तो भाग घेणार नव्हतो. पण मला एक मन माझं म्हणत होतं, अजित पवार तुला पहिल्यांदा तर महाराष्ट्र ओळखत नव्हता, तुला कुणी बाकीची माहिती नव्हती, तुझ्या बापाच्या पुण्याईनं, तुझ्या चुलत्या अप्पासाहेब पवारांच्या पुण्याईनं त्यावेळेस माननीय राजेंद्र कुमार घोरप साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं संधी मिळाली. मी होतो, आमचे विश्वनाथ बुवा होते, शिवाजीराव पाटील होते आमच्या लासुर्ड्याचे, विठ्ठलराव निंबाळकर, आपले पोपटराव निंबाळकर, आम्ही अनेक जण त्या ह्याच्यामध्ये होतो, दत्तू पाटील त्याच्यामध्ये होते, असे अनेक जण होते, चोपडे भाऊ होते, नानासाहेब गावडे होते. परंतु ते वेगळ्या पॅनलमध्ये ते तिघं, बापुराव यादव, चोपडे भाऊ, नानासाहेब गावडे, हे तिघं समोरनं निवडून आले होते. मला माहितीये काउंटिंग होतं, माझं लग्न पण झालेलं नव्हतं. पहाटे एवढं वादळ आणि हे सुटलं, शाळेचे सगळं ते मतपेट्या भिजायला लागल्या. आम्हाला वाचवलं ते म्हणजे अंथरुणे आणि त्यातल्या त्यात भरणेवाडीचं पेटी फुटली की 650 पैकी 605 मतं आम्हाला असायची, 35 मतं विरोधी जायची आणि त्यामुळं आम्ही कसे बसे निवडून आलो. तुम्हाला मी आज सांगतो, त्यावेळेस तुमच्या समोर बोलत असताना अजित पवार जे बारामतीकरिता लाखोंच्या मतांनी निवडून देतात, ज्या माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, हवेली, पिंपरी चिंचवड ह्या सगळ्या भागांनी मला 3.5 लाख मतांनी निवडून दिलं. त्यावेळेस हा अजित पवार फक्त 45 मतांनी निवडून आला, फक्त 45, आणि दोघांची कसर लागली होती. ही बाबा 35 आला, मी 45 आलो, चोपडे भाऊ चांगल्या मतांनी आला. हा काळ होता, ठीक आहे, त्यालाही आम्ही सामोरे गेलो. त्याच्यानंतरचाही काळ तुम्हाला माहितीये. पण हे सगळं करत असताना माझं मन मला सांगत होतं, अजित तुला काय अधिकार आहे? तू आज लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, आज पुणे जिल्ह्याचं सगळ्यात जास्त काळ तुला पालकमंत्रीपद या सगळ्यांच्या जीवावर तुला मिळालेलं आहे, आमदारांच्या, सरकारच्या मुळे, मुख्यमंत्र्यांच्या मुळे मिळालेलं आहे. त्यावेळेस या जिल्ह्यातला आपला इंदापूर, बारामती तालुक्यातला हा कारखाना आहे आणि या कारखान्यामुळं तुम्ही जिल्हा बँकेमध्ये गेला, वर वेगवेगळी पद्धत तुम्हाला मिळत गेली. आणि अशा वेळेस अडचणीच्या वेळेस जर रणांगण सोडणं म्हणजे आपण कुठे पाहिलं झालं. त्यामध्ये जसं इथं आता पुरुषोत्तम दादा आहे, राजवर्धन आहे, प्रमोद काकडे, बाकीचे माझे सहकारी सोमेश्वरच्या परिसरातले मित्रांनो, असाच प्रसंग राजगाव सोमेश्वरचा आलेला होता. मी त्यावेळेसही त्यांना सांगितलं, जर कारखाना बाहेर काढला नाही तर नावाचा अजित पवार सांगणार नाही. अडचणीत होता. नंतर आता आपण माळेगावच्या बरोबरीनं किंवा थोडंफार पुढं भाव त्या ठिकाणी देतो, आपण बघता. आज त्यांच्यात आपल्या 500-700 रुपये टनाचा फरक आहे. माझाही 4000 टन ऊस इथं जातो, त्याच्यामध्ये मलाही वेदना होता. लहान शेतकऱ्याला मी तरी आज सहन करू शकतो, माझी ऐपत आहे. गरिबांनी काय करायचं? ज्याचा 50 टन ऊस जातो, ज्याचा 40 टन ऊस जातो, ज्याचा 100 टन ऊस जातो, त्याचा संपूर्ण त्या कुटुंबाचं उत्सव अवलंबून आहे. त्याचा काय दोष होता? तिथं कुठं आम्ही कमी पडलो. आता ते उकिरडा उकळत बसलं तर काहीच त्याच्यातलं निघणार नाही. त्याच्यामुळे मी त्या खोलामध्ये जात नाही. मगाशी बोलत असताना आपल्या प्रशांत काटेंनी काही गोष्टी इथं सांगितल्या, त्याच्या संदर्भामध्ये बापूंनी पण त्याच्याबद्दलचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. मी पण थोडी बहुत माहिती काढलेली आहे. आज तुम्हाला सांगतो, मी सरकारमध्ये असल्यामुळं सुदैवानी सहकार खातं राष्ट्रवादीकडे आले, अर्थ नियोजन खातं राष्ट्रवादीकडे, एक्साईज राष्ट्रवादीकडे, ज्याचा मोरेसेसचा संबंध येतो, ऊर्जा खातं आमच्याच मुख्यमंत्र्यांच्याकडे, आपल्या भोजन त्यांना देत असतो. या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, 6 वेळेला एफआरपी वाढली. दर 3 महिन्यांनी आमच्या कामगारांचा महागाई भत्ता किंवा वाढ होते, मिळाली पाहिजे. ते माझेच कामगार आहेत, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण कामगारांनी पण तिथं सही केल्यावर कामच केलं पाहिजे. सही करून सकाळच्या पेटवत बाहेर बसला तर मग त्याला असा तसं सोडता आलं. मागं झालं गेलं गंगेला मिळालं. त्या चुका
आमच्या सहित सगळ्यांनी दुरुस्त करावं लागणार आहे. कोणी आलं नाही नाही दादा माझं चुकलं नाही, चूक आता माफ नाही, तर हा कारखाना बाहेर निघणार.